नमो बुद्धाय जय भीम. आज आपण पाहणार आहोत राखेतून उभा राहिलेला संघर्षाचा ज्वालामुखी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला मग सुरुवात करूया. ज्या मुलाला पाणी प्यायलाही परवानगी नव्हती तोच एक दिवस संपूर्ण देशासाठी कायदा लिहून गेला. ही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कथा. संघर्ष, अपमान आणि विजयाची कथा. कायदा म्हणलं की बाबासाहेबांचा चेहरा आठवतो. 1891मध्ये एका गरीब कुटुंबात जन्म घेतला. लहानपणापासूनच एक वेगळं दुःख त्यांच्या वाटेला आलं होतं. ते दुःख म्हणजे अस्पृश्यता. शाळेत बसायला जागा नव्हती, शिक्षक त्यांना स्पर्श करत नव्हते, पाणी प्यायचं असेल तर कुणीतरी वरून ओतायचं. विचार करा, लहान मुलाला जर पाणीही स्वतःहून प्यायला मिळत नसेल तर त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल. पण बाबासाहेब तुटले नाहीत. ते शांतपणे सहन करीत राहिले आणि मनात एकच ठरवलं, मी शिकणार आणि या अन्यायाला संपवणार. बाबासाहेबांचा शिक्षणाचा संघर्ष बघा, तोच त्यांचा टर्निंग पॉईंट ठरला. गरिबी होती, अपमान होता, पण त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं. ते स्वप्न म्हणजे शिक्षण. ते दिवस रात्र अभ्यास करत राहिले आणि एक दिवस त्यांना परदेशात शिकण्याची संधी मिळाली. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. ते समाज त्यांना अस्पृश्य म्हणत होता. जो समाज त्यांना अस्पृश्य म्हणत होता तोच समाज आता त्यांच्याकडे डॉक्टर म्हणून पाहू लागला. पहा, बाबासाहेबांनी समाजासाठी लढा कसा सुरू केला. भारतामध्ये परत आल्यावर त्यांनी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढायला सुरुवात केली. पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी आंदोलनं केली, मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला, शिक्षणाचा अधिकार मिळवण्यासाठी आवाज उठवला. त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली, मनुष्याचा दर्जा त्याच्या जन्मावर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर ठरतो. संविधान निर्माण केलं. 1947ला भारत स्वतंत्र झाला, पण देशाला एक मजबूत कायदा हवा होता आणि ही जबाबदारी दिली होती बाबासाहेबांना. त्यांनी लिहिलं भारताचं संविधान, जिथे प्रत्येकाला समान हक्क दिला गेला. स्वातंत्र्य, समानता, न्याय ही सर्वांना समान देण्यात आली. जो माणूस कधी शाळेत पाणीही प्यायला मिळत नव्हतं तोच माणूस आज संपूर्ण देशासाठी हक्काची गॅरंटी लिहून गेला. जीवनभर संघर्ष केल्यानंतर त्यांनी शेवटी स्वीकारला बुद्धांचा धम्म स्वीकार केला. गौतम बुद्ध यांच्या विचारांनी त्यांना नवी दिशा दिली. त्यांनी लाखो लोकांना सांगितलं, स्वतःला बदला. जर तुम्ही स्वतःला बदललं तर तुम्ही नक्कीच जग बदलताल. बाबासाहेबांनी खूप छान शिकवण आपल्याला सांगितलेली आहे की तुम्ही स्वतःला बदला. जर तुम्ही स्वतःला बदललं तर तुम्ही जगही बदलू शकता. बाबासाहेबांनी आपल्याला फक्त हक्क दिले नाहीत तर आपल्याला उभं राहायला शिकवलंय. तुम्ही गरीब असाल, तुमच्यावर अन्याय होत असेल तरीही तुम्ही जिंकू शकता, कारण एक माणूस सगळं सहन करून इतिहास बदलून गेला आणि आपण थोड्या गोष्टीसाठी लगेच रडत बसतो. सगळं सहन करून इतिहास बदलून गेला आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाळेत पाणी मिळालं नाही पण देशाला संविधान दिलं. हा माणूस हरला नाही, माणूस म्हणून आपण आज स्वतंत्र आहोत. लक्षात ठेवा, खरंच बाबासाहेबांनी जर हार मानली असती तर आपण कुठे असतो, काय असतो आणि आपली हालत कशी असती ह्याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाहीत. जर ह्या माणसाने हार मानली असती तर आज आपण स्वातंत्र्य नसतो. बाबासाहेबांनी हार मानली नाही म्हणून आज आपण स्वातंत्र्य आहोत. त्यांचे उपकार कधीही फेडू शकणार नाहीत. जर फेडू शकले नाही तर तुम्ही विसरू तरी नका, कारण बाबासाहेबांनी आपल्यासाठी पोटची 4 लेकरं मातीत घालून काय संघर्ष केला आहे. जर बाबासाहेब वाचले तरच ते कळतील. त्यामुळे प्रत्येकाने बाबासाहेब वाचा. जर बाबासाहेब वाचले तर तुम्ही बाबासाहेबांना जातीत कधीच वाटून घेणार नाही. बाबासाहेबांनी महाड सत्याग्रह केला. 1927मध्ये महाड सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांनी हजारो लोकांसोबत चवदार तळ्याचं पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठी लढा दिला. विचार करा, पाणी
जे सगळ्यांसाठी असतं त्यासाठी सुद्धा लोकांना लढावं लागत होतं. त्या दिवशी बाबासाहेबांनी फक्त पाणी प्यायलं नाही, तर त्यांनी गुलामीच्या मानसिकतेला आव्हान दिलं. बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केली. त्याच काळात त्यांनी मनुस्मृती दहन केलं. हा फक्त ग्रंथ जाळला नव्हता, तर अन्याय, भेदभाव आणि चुकीच्या विचारांना बाबासाहेबांनी जाळलं होतं. आणि आता काही लोक म्हणतात की मनुस्मृती जाळणाऱ्याने ती मनुस्मृती वाचली नसावी. अरे, ज्या माणसाने पुस्तकासाठी एवढं मोठं राजगृह बांधून ठेवलं, त्या माणसाच्या वाचनावर तुम्ही संशय घेताय. कीव येते तुमच्या बुद्धीची. 1930-1932 दरम्यान राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये लंडनमध्ये बाबासाहेबांनी भारतातील दलित समाजाचा आवाज उचलला होता. त्यांनी ब्रिटिशांसमोर स्पष्ट सांगितलं, आम्हाला आमचे हक्क हवेत, आम्हाला कोणाचीही दया नको. पुणे करार केला 1932मध्ये. पुणे करार हा एक खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. बाबासाहेबांनी समाजाच्या हितासाठी कठीण निर्णय घेतला. हा कॉम्प्रोमाइज होता, पण त्यांच्या मनात नेहमी एकच गोष्ट होती की समाजाचा फायदा. शिक्षणावर भर. बाबासाहेबांनी दिला एक पॉवरफुल मंत्र दिलेला आहे आपल्याला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एकदा ह्या वाक्यावर शांतपणे विचार करून बघा की ह्या एका वाक्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे. ही फक्त ओळ नाही, ही पूर्ण आयुष्य बदलणारी स्ट्रॅटर्जी आहे. शिका म्हणजेच ज्ञान मिळवा, संघटित व्हा म्हणजे एकत्र या, संघर्ष करा म्हणजे आपल्या हक्कासाठी सर्व मिळून उभे राहा. इतकं मोठं काम करत असतानाही त्यांच्या आयुष्यात खूप वेदना होत्या. त्यांचा वैयक्तिक संघर्ष हा खूप मोठा होता, आपल्या विचाराच्या पलीकडे. आरोग्याच्या समस्या होत्या, त्यांना सततचा ताण होता. समाजासाठी झगडताना स्वतःच्या आयुष्याचा त्याग त्यांनी केला होता, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. 1956मध्ये नागपूर येथे त्यांनी लाखो लोकांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. हा फक्त धर्म बदल नव्हता, हा स्वाभिमानाचा जन्म होता. बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म देऊन गेले. हा फक्त धर्म बदल नव्हता, तर हा स्वाभिमानाचा जन्म होता. बाबासाहेबांनी आपल्याला फक्त अधिकार दिले नाहीत, तर त्यांनी आपल्याला स्वतःचा आदर करायला शिकवले. जर तुमच्याकडे शिक्षण आहे तर तुमच्याकडे शक्ती आहे. आणि लक्षात ठेवा, संघर्ष केल्याशिवाय इतिहास घडत नाही, असं बाबासाहेब म्हणत होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा बाबासाहेबांचा अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की एकदा जय भीम लिहा. लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका. कारण तुम्ही जर काही सेकंद काढून जय भीम लिहू शकत नाहीत तर विचार करा तुम्ही बाबासाहेबांसाठी काय करू शकतात. लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.